आज लाखो शिवभक्तांचा लोकोत्सव बनलेला रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा नेमका इतका भव्य कसा झाला? 1990च्या दशकापासून स्थानिक शिवभक्त आणि श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती गडपूजन आणि शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत होती. मात्र 2007 साली युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या माध्यमातून या सोहळ्याला भव्य आणि संघटित रूप दिले. गडपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम, अन्नछत्र, स्वच्छता मोहीम आणि शिवभक्तांच्या सहभागामुळे आज लाखो लोक देश विदेशातून रायगडावर येतात. संभाजीराजे स्वतः शिवभक्तांसोबत गड चढतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात. ही या सोहळ्याची खास ओळख बनली आहे. फक्त सोहळाच नाही तर रायगडाच्या विकासातही त्यांचे मोठे योगदान आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पायरी मार्गाची दगडी फरसबंदी, स्वच्छतागृहांची उभारणी, ऐतिहासिक पाण्याच्या टाक्यांचे संवर्धन, गळती दुरुस्ती आणि आधुनिक लाईट अँड साऊंड शो सुरू करण्यात आला आहे. सिंहासन चौथरा, राजसदर, नगारखाना आणि जगदीश्वर मंदिराच्या संवर्धनाचेही कामे सुरू आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे रायगडाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. याशिवाय रायगड घेऱ्यातील 21 गावांमध्ये रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासाचीही कामे सुरू आहेत. म्हणूनच आज शिवराज्याभिषेक सोहळा हा फक्त उत्सव नाही तर शिवभक्तांच्या अभिमान आणि शिवरायांच्या वारशाचे जतन करणारा एक भव्य लोकोत्सव बनला आहे. जय भवानी, जय शिवराय.